मी निंबा प्रल्हाद सिंग राजपूत, धुळे जिल्हा, राहणार पिंपरी। सतत 3 दिवसाच्या पावसामुळे तापी नदी पात्रात जे पाणी जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, त्या वाढीमुळे जे तापी काठचे जे क्षेत्र आहे ते त्यांच्यामध्ये खूप पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर सरकारने याच्यामध्ये काही दखल घेऊन जास्तीत जास्त पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी। मी महेंद्र एकनाथ राजपूत, राहणार पिंपरी, जिल्हा धुळे। आमच्या इथं जे तापीचं गावाजवळनं जी तापी गेलेली आहे, तिथं बॅकवॉटर आमच्या शेतांमध्ये आल्यामुळे आमच्या एरियातले 100-150 हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। गेल्या 48 तासापासून पाणी आहे। हे पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे, तरी पंचनामेवाले अजून आलेले नाही आहेत। तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावे। फक्त तलाठी आणि कोतवाल येऊन एक राऊंड मारून गेलेले आहेत, फोटो काढून घेऊन गेलेले आहेत। तरी आम्हाला शासनाने काहीतरी पंचनामे करून काहीतरी आम्हाला पेरणीसाठी किंवा उभं राहण्यासाठी मदत करावी, एवढीच विनंती। नमस्कार, मी जयपाल गिरासे, पिंपरी येथील शेतकरी। आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून सततधार आणि मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतांमध्ये पाणी साचलंय, हे आपण पाहत असणार। आणि या पाणी साचल्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे आमच्या गावालगत 1 ते 1.5 किलोमीटरवर तापी नदी आहे आणि तापी नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर आल्या कारणाने तो पुराचा फटका आमच्या शेतांना बसलेला आहे आणि 100-150 एकर जमीन ही आमची या पाण्याखाली गेल्यामुळे आणि हे पाणी 48 तासापेक्षा अधिक आमच्या शेतात राहिल्यामुळे पिकांचं पूर्ण नासाडी झाली आहे आणि हे पाणी शेतातून ओसरल्यानंतर, हे पाणी गेल्यानंतर सगळी पिकं ही कुजलेल्या अवस्थेत राहतील। यामुळे आम्हाला दुबार पेरणीचं फार मोठं संकट आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांवर आलेलं आहे। परत पुन्हा तीच प्रक्रिया आणि आता तेवढं तग धरण्याची आमच्या कोणत्याही शेतकऱ्याची हिंमत राहिलेली नाही, कारण हा तापी काठाच्या पूर्ण परिसरामध्ये सगळी शेती आमची पाण्याखाली गेली। त्याच्यामुळे जे खरीपाचे पिकं आहेत, कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, बाजरी असेल, ही सगळी पिकांची नासधूस झालेली आहे। तर आमची विनंती एकच राहील, मायबाप शासनाने आमच्या या समस्येची दखल घ्यावी आणि आम्हाला त्यांनी परत या आमची शेतकऱ्याचे जे कंबरडं मोडलेलं आहे, परत उभं राहण्यासाठी त्यांनी आम्हाला आधार द्यावा, ही शासनाला आमच्याकडून विनंती।